नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. ध्वजप्रणाम 1 2 3. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. पुण्यभूमे धरती माते. प्रभो शक्तिमान हिंदू राष्ट्रांगभूत. नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत. बातमी आहे राष्ट्रीय स्वयंसंघाची. राष्ट्रीय स्वयंसंघाचा शताब्दी उत्सव दिन साजरा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येवला विजयादशमी निमित्ताने संघ शताब्दी उत्सव साजरा करीत आहे. समस्त हिंदू समाजाची सात्विक शक्ती, धैर्य आणि निरंतर संघर्षाच्या अंतिम विजयाचे प्रतीक असणारा दृष्ट प्रवृत्तीवर सज्जन शक्तीचा विजय असून 1925 पासून गेली 100 वर्ष संघ राष्ट्रभक्ती सज्जन शक्तीचे संघटन सेवाकार्य अविरतपणे करीत आहे. याच शक्तीचे प्रकटीकरण गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व सदंड पथसंचलन व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री परागजी भालचंद्र कांगडे, जनकल्याण समिती संघटन मंत्री. प्रमुख पाहुणे उद्योगपती बाळासाहेब कापसे, दिनेशभाई मुंदडा, तालुका संघचालक येवला कानडी गल्ली येथे उपस्थित यजमानांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसंघ येवला शहरात सशस्त्र पूजन पार पडले. यामध्ये शेकडो स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेनुसार विजयादशमी म्हणजेच गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी येवला शहरातील प्रमुख रस्त्यांवर पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन येवलेकरांना अनुभवायला मिळाले. दरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला.
संघाचं शताब्दी वर्ष आहे. येवल्यामध्ये 1940 साली संघाची स्थापना झाली होती. त्यावेळेसपासून आज तागत प्रत्येक विजयादशमीला संघाचं संचलन हे निघत आलेलं आहे. दरवर्षी हे संचलन निघत असतं. संघाचं पूर्ण शहरवासीय आपलं सहर्ष आनंदाने स्वागत करत असते. आमची मातृशक्ती जी आहे ती पुष्पगुच्छ वर्षा करून घरासमोर सडा रांगोळी करून स्वागत करत असते. लहानपणापासून संघाच्या सहवासात राहिल्यामुळे आणि आज प्रमुख पाहुण्याचा मान मिळाला त्याचा आनंद होता आणि संपूर्ण येवल्यामध्ये आज आनंदाचं वातावरण आहे. एवढंच. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.